साडी घातल्यावर कोणालाच काकूबाईसारखं दिसायचं नसतं. सगळ्यांनाच साडीमध्ये तरुण, सुंदर आणि यंग दिसायचं असतं. पण हे कसं होणार? किंवा तुम्ही लेटेस्ट ट्रेंडमधल्या साड्या तर घेता, पण काय होतं, यार बाकीच्यांना तर साड्या खूप छान दिसतात घातल्यावर किंवा त्या तर सुंदर दिसतात. मग मीच साडी घातल्यावर नेहमी काकूबाईसारखी किंवा असं मॅच्युअर्ड किंवा एजेड असं का दिसते? असे बरेच प्रश्न तुम्हाला सुद्धा असतील. तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर साडीमध्ये यंग आणि तरुण कसं दिसायचं याच्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स अशा सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्हाला सुद्धा साडीमध्ये यंग आणि अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसायचं असेल तर सगळ्यात पहिली आणि साडीमध्ये नोटीस करणारी गोष्ट म्हणजे तुम्ही साडीवर घातलेला ब्लाऊज. जर तुम्ही साडीवरचा ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगचा घातलेला नसेल किंवा ट्रेंडमधला घातलेला नसेल किंवा तेच ते जुने पॅटर्न घातलेले असतील तर तुम्ही कितीही चांगली साडी घ्या किंवा कशीही साडी घाला, तुम्ही त्या साडीमध्ये काकूबाईसारखेच दिसणार. त्याच्यामुळे साडीवरती तुम्ही कसा ब्लाऊज घालताय किंवा कसा ब्लाऊज निवडताय, त्याची फिटिंग कशी आहे, त्याचं तुम्ही गळे कसे शिवलेले आहेत, या सगळ्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात जेव्हा तुम्हाला साडीमध्ये सुंदर दिसायचं असतं. त्याच्यामुळे होईल तेवढं लेटेस्ट ट्रेंडमध्ये असणारे ब्लाऊज, बोट नेकचे ब्लाऊज, जर तुमची तब्येत कमी असेल, जास्त असेल, बॉडी टाईप कसा आहे त्याच्यानुसार तुम्हाला ब्लाऊज साडीवरती व्यवस्थित घालणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे ब्लाऊज हा एक, जर तुम्हाला साडीमध्ये सुंदर आणि तरुण दिसायचं असेल तर हा खूप जास्त आणि नोटीस केली जाणारी गोष्ट आहे. सो साडीमध्ये तुम्ही जेव्हा तुम्हाला तरुण दिसायचं असते तेव्हा तुम्हाला ब्लाऊज हा तुम्हाला परफेक्ट आणि व्यवस्थितच घालायला हवा. त्याच्यानंतर पुढची टिप येते ती म्हणजे ट्रॅडिशनल किंवा आपल्या काठपदराच्या साड्या सारखं सारखं घालणं टाळा. तर तुम्ही म्हणाल की सगळेच सांगत असतात सिल्कच्या साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा चांगल्या आणि सिल्कच्या साड्या, ट्रॅडिशनल साड्या ह्या आउट ऑफ ट्रेंड जात नाहीत. हो, बरोबर आहे, त्या साड्या कधीच आउट ऑफ ट्रेंड जात नाही आणि त्या साड्या चांगल्याच आहे. पण जर तुम्ही छोट्या ओकेजनसाठी म्हणा किंवा ऑफिसमध्ये पार्टी आहे किंवा छोटंसं गेट टुगेदर आहे किंवा कोणाचा तरी छोटासा बर्थडे पार्टी आहे, तर अशा टाईमला सुद्धा जर तुम्ही त्याच काठपदराच्या वगैरे साड्या घातल्या तर तेच ते टिपिकल दिसणं होऊन जातं. म्हणजे असं वेगळं पण असं काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही एजेड वगैरे दिसू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला टिपिकल काठपदराच्या साड्या सारखं सारखं घालणं अवॉइड करायचं आहे. मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही पूर्णपणे घालणंच अवॉइड करा, पण सारख्या सारख्या त्या साड्या घालणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. तुम्ही त्या साड्या लग्न समारंभाला किंवा अशा मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये नक्कीच घालू शकता, पण छोट्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला त्या साड्या घालणं अवॉइड करायचं आहे. त्याच्यानंतर जे टिपिकल कलर असतात साड्यांमधले, जसं की खूप जास्त रेड कलर असतो किंवा खूप जास्त असा पीच कलर असतो किंवा डार्क कलरचे राणी कलर असतात, असे कलरसुद्धा शक्यतो सारखे सारखे घालणं टाळायचं आहे जर तुम्हाला साडीमध्ये यंग दिसायचं असेल तर. काय होतं, जेव्हा तुम्ही असे एकदम मेन कलर घालता, लाल, निळा, हिरवा, असे कुठले पण कलर घालताना तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं एजेड दिसू शकता. जर ती साडी काठपदराची असेल आणि त्याच्यात तुम्ही ती हिरवी साडी घातली तर ऑफकोर्स हे कॉम्बिनेशन चांगलं आहे. काठपदराची हिरवी साडी ही खूप सुंदर दिसते. पण जर तुम्ही छोट्या ओकेजनला पण अशाच साड्या घालत राहिला तर ते चांगलं नाही दिसत. तिथे तुम्ही टिपिकल किंवा मुलींचा असतो किंवा एक थोडासा जो यंग दिसण्याचा जो प्रकार आहे ना, तो तुमचा कमी होऊन जातो. त्याच्यामुळे अशा साड्यासुद्धा तुम्हाला घालणं अवॉइड करायचं आहे. मग असे डिरेक्टली मेन कलर नाही घालायचे, तर त्याला ऑप्शनल तुम्ही काय करू शकता, जे लाईट कलर असतात किंवा पेस्टल कलर असतात ना, अशा साड्या घालू शकता. त्याने सुद्धा तुमचा जो लुक आहे ओव्हरऑल किंवा तुमची जी इमेज क्रिएट होते ती थोडीशी यंग दिसायला किंवा तुमच्या एजपेक्षा थोडीशी कमी एजची क्रिएट व्हायला हेल्प होते. त्याच्यानंतर पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे फुल वर्कच्या साड्या घालणं टाळा. मी तर म्हणेन लग्नात पण अशा साड्या तुम्ही घालू नका. काय होतं, जेव्हा तुम्ही फुल वर्कच्या साड्या घालताना म्हणजे पूर्ण त्याच्यावरती लाईक अशी चटक भटक अशा रेड कलरचं जरीचं काम आहे किंवा फुल वर्कची साडी आहे, ती साडी घातल्यानंतर तर तुमचा लुक एवढा जास्त डल होतो ना, त्याच्यामुळे अशा साड्या घालणं टाळायचं आहे. होईल तेवढं सिम्पल आणि एलिगंट. म्हणजे तुम्ही जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात मी सांगितलं आहे की अशा कुठल्या 5 साड्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही लग्न समारंभात वगैरे घालू शकता, ज्या थोड्याशा हटके आहेत. सो तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यात तुम्हाला खूप चांगली आयडिया भेटून जातील की लग्न समारंभात म्हणा किंवा एखाद्या चांगल्या फंक्शनमध्ये तुम्हाला कशा साड्या घालायच्या आहेत.
सो एक असं जे गोल्डन कलर असतो, जो की खूप रिच दिसतो, पण तो असा चटक-भटक नसतो. म्हणजे त्यानंतर जो असा एक शिमर कलर किंवा जे साड्यांमधले जे असे पेस्टल कलर असतात ना, ते सुद्धा खूप सुंदर आणि रिच वाटतात. त्याच्यामुळे एकदम जरीचं वर्क किंवा खूप जास्त असं वर्क असणाऱ्या साड्यासुद्धा घालणं अव्हॉइड करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची टिप येते ती म्हणजे मोनोक्रोमॅटिक लूक क्रिएट करणं. आता तुम्ही म्हणाल हा मोनोक्रोमॅटिक लूक काय आहे? तर हा लूक म्हणजे की तुम्हाला एकसारखंच साडी आणि ब्लाउज दोन्ही कलर घालायचे. जसं की मी आज मोनोक्रोमॅटिक लूक तयार केलेला आहे. ऑफकोर्स ही साडी वेगळी आहे आणि हा ब्लाउज मी वेगळा स्टिच केलेला आहे, जो की मी सिल्कच्या वगैरे साड्यांवरती पण घालते, ज्याचे की असे छान खोपऱ्यापर्यंत स्लीव्ज आहेत. सो असा एखादा सिल्कचा वगैरे तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाऊज शिवू शकता, जो की बऱ्याच साड्यांवरती जातो. जो बॉटल ग्रीन कलर आहे, तो सुद्धा खूप साड्यांवरती जातो आणि त्याचबरोबर सिल्कच्या साड्यांवर जातो, त्याचबरोबर डिझायनर साड्यांवरती सुद्धा जातो. आता ही सिंपल साडी आहे, पण या माझा जो सिल्कचा ब्लाऊज आहे त्याने त्याचं एकदम असं छान कॉम्बिनेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे कधी-कधी असं मिसमॅच सुद्धा करत चला, याने सुद्धा तुम्ही साड्यांमध्ये यंग दिसायला हेल्प होते. त्याच्यानंतर पुढची टिप येते ती म्हणजे खूप ब्रॉड बॉर्डरच्या साड्या घालणं टाळा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप जास्त एजेड असल्यासारखं दिसता किंवा थोडंसं असं टिपिकल जे असतं ना ते दिसतं. मग त्याच्याऐवजी छोट्या बॉर्डर, छोट्या प्रिंट अगदी किंवा असिमेट्रिक प्रिंट वगैरे असतात किंवा प्रिंटेड साड्या असतात ना, त्यासुद्धा खूप सुंदर दिसतात किंवा इव्हन प्लेन साड्या असतात ना, त्यासुद्धा खूप जास्त सुंदर दिसतात. त्याच्यामुळे ब्रॉड बॉर्डरच्या ऐवजी शॉर्ट बॉर्डर, जरी तुम्हाला डिझायनर साडी घालायची असेल तरी पूर्ण साडीवरती वर्क असणाऱ्या साड्या घेणं टाळा. ज्या साड्यांच्या फक्त बॉर्डरवरती आणि ब्लाऊजवरती डिझाईन आहे अशा साड्या चूज करा. त्याचबरोबर कमी प्रिंट असणाऱ्या किंवा कमी जरीचं काम असणाऱ्या साड्या सिलेक्ट करा. खूप जास्त त्याच्यावरती सगळंच म्हणजे रेड कलरची साडी आहे आणि त्याच्यावरती सगळंच गोल्डन कलरचं जरीचं काम आहे पूर्ण ओव्हरऑल साडीवरती, मग ते सुद्धा सुंदर दिसत नाही. अशा गोष्टींमुळे सुद्धा तुमचा लुक डल दिसायला किंवा तुम्ही एजेड दिसायला लागतं साडीमध्ये. त्याच्यामुळे अशा चुका करणं सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे. त्याच्यानंतर आपली पुढची टिप येते ती म्हणजे टिपिकल प्रिंटच्या किंवा 2-3 कलर एकाच साडीमध्ये असणाऱ्या साड्या घालणं अव्हॉइड करायचं आहे. या साड्यांमध्ये सुद्धा खूप जास्त टिपिकल दिसतं. त्या प्रिंट आणि कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा खूप वियर्ड दिसतं. त्याच्यामुळे अशा साड्या घालणं टाळा. हां, जेव्हा तुम्ही प्रिंटेड साडी घालता ज्याच्यावरती की ओव्हरऑल प्रिंट असतात, अशा साड्या सुंदर दिसतात. पण ब्लॉकमध्ये किंवा असं बॉर्डर वेगळी त्याची, अजून मध्ये एखादा एक्स्ट्राचा कलरचा पट्टा आहे, त्याच्यानंतर अजून त्याच्यावरती वेगळ्याच कलरचं जरीचं काम आहे, अशा साड्या खूप जास्त वेळ दिसतात. त्याच्यामुळे अशा साड्या घालणं टाळायचं आहे. ज्याच्यावरती असिमेट्रिक प्रिंट असतात किंवा छान अशी फ्लॉवर डिझाईन असते, ज्याचे प्रिंटेड ब्लाऊज असतात प्लस प्रिंटेड साडी असते, अशा साड्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहे. त्याच्यामुळे सुद्धा तुमचं एज साडीमध्ये कमी दिसायला हेल्प होते आणि तुम्ही टिपिकल दिसत नाही. त्याच्यानंतर आपली पुढची आणि महत्त्वाची टिप येते ती म्हणजे टिकली. आता तुम्ही म्हणाल टिकलीने काय होतं? तर तुमची टिकली आहे ती सुद्धा तुमचं एज किंवा साडीमध्ये तुम्ही किती टिपिकल दिसता किंवा किती टिपिकल दिसत नाही हे ठरवत असते. होईल तेवढं छोटी टिकली लावायची, मोठ्या टिकल्या लावणं अव्हॉइड करायचं. त्याने सुद्धा तुम्ही जास्त असं एजेड दिसू शकता. छोटी टिकली लावलं, नाजूक नाजूक गोष्टी केल्या की आपोआप तुम्ही सुद्धा यंग दिसायला चालू होता. त्याच्यानंतरची पुढची आपली महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे ज्वेलरी. तुम्ही साडीवरती कशी ज्वेलरी घालता ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. खूप जास्त ज्वेलरी घालणं किंवा भरभरून दागिने घालणं ते सुद्धा तुम्हाला साडीमध्ये म्हणजे खूप जास्त ट्रेडिशनल किंवा टिपिकल दिसायला लागतं. त्याच्यामुळे होईल तेवढं कमी ज्वेलरी घाला आणि स्टेटमेंट ज्वेलरी घाला. म्हणजे जर झुमके मोठे घातले तर गळ्यामध्ये घालणं टाळा किंवा छोटंसंच काहीतरी घाला. जर तुम्ही मॅरिड असाल तर छोटंसंच मंगळसूत्र घाला ज्याच्यामध्ये की जास्त काही नसेल, आणि तुम्ही मॅरिड नसाल तर शक्यतो गळ्यात घालणं टाळाच. जर तुम्हाला आवड असेल तर छोटीशी चैन घाला किंवा झुमके मोठे असतील आणि तरी पण तुम्ही चोकर घातला आहे त्याच्यावरती मोठं, त्या दोन्ही गोष्टी खूप वेड होऊन जातात. त्याच्यामुळे कुठली तरी एक गोष्ट मिनिमल ठेवा. होईल तेवढं हातामध्ये बँगल्स वगैरे जर तुम्हाला आवड असेल तर एका हातामध्येच बँगल्स घाला, एका हातामध्ये वॉच घाला. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याने की तुम्हाला साडीमध्ये तुम्ही कसं दिसता हे ठरवत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कुठल्या ओकेजनला चालला आहात, तुम्हाला कसा लुक करायचा आहे, तुम्हाला कसं दिसायचं आहे.
थोड्याशा गोष्टी माहिती असतील, जर तुम्ही अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर नक्कीच त्या तुम्हाला पुढच्या वेळेस जेव्हा पण तुम्ही कुठल्या पण ओकेजनला जाल, नक्कीच तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल. त्याच्यामुळे अशा टिप्स आणि ट्रिक्स वापरून नेक्स्ट टाइम तुम्ही साडी घाला, तुम्हाला ती खूप जास्त हेल्पफुल होईल आणि तुमचा लुकसुद्धा अपग्रेड होईल. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल, आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करू शकता जर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे त्याच्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे.